नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, रबीसाठी तयार केलेल्या शेतामध्ये कुठे सोयाबीन उगलंय, कुठे इतर तण निघाले आहेत आणि त्यासाठी शेतकरी ग्लायफोसेट या तणनाशकाचा फवारा करत आहेत। तर मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, ग्लायफोसेट फवारल्यानंतर 10-12 दिवस मुळापर्यंत जायला लागतात। तोपर्यंत आपल्याला पेरणीची वेळ थोडीशी निघून जाऊ शकते, उशीर होऊ शकते। त्यापेक्षा जर कोवळे तण असतील, काडी निब्बर झाली नसेल, तर आपण ग्रामोक्झोन म्हणजे पॅराक्वाट डायक्लोराइड किंवा ओंडो किंवा ग्रामोक्झोन असं तणनाशक वापरू शकता। किंवा त्याहीपेक्षा चांगली गोष्ट म्हणजे आपण परत एकदा मशागत करून ते तण जाळू म्हणजे मशागतीमध्ये ते तण काढून नंतर पेरणी करू शकता। त्यामुळे ग्लायफोसेट न वापरता एकतर मशागत करून परत ते तण काढावे, वापसासुद्धा लवकर जमिनीची होईल। आणि नाही तर मग जर तणनाशकच वापरायचं असेल तर पॅराक्वाट डायक्लोराइड हे 24 तासात 48 तासात त्या तणाला, कवळ्या तणाला पूर्ण मारते। ते तणनाशक मारावं। धन्यवाद।